ओके, चला. तर सांगायचा मुद्दा असा आहे, 19 पैकी समजा 10 धडे पहिल्या टर्म मध्ये असतील, तर त्यातले पहिले 5 आणि पुढचे 5 असं डिव्हिजन असलं पाहिजे. हरकत नाही. हा धडा तरी तुम्हाला असला एक्झामला तरी ओके, आपला झालेलेच असणार आहे. नसला तरी काय, आपल्या सेमिस्टरच्या एक्झामला हा येणारच. पण महत्वाची गोष्ट अशी आहे, पहिल्या 4 धड्यांपैकी तुमचा तिसरा आणि चौथा झालाय का? फोर्स अँड प्रेशर, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम झालाय का? थर्ड झालाय मॅम, फोर्स अँड प्रेशर. आणि चौथा आता सुरू होईल का? हो. ओके, म्हणजे तुमचा अर्धा अभ्यास होईल. आणि पहिल्या 2 धड्यांचं काय? व्हॉट अबाउट धिस अँड धिस? नाही झालेले मॅम ते. का बरं? चला प्रश्न बदलूया आपण. हे पहिले 2 धडे आपण एकत्र अभ्यास करायचे का? येस मॅम. यस मॅम. ग्रेट. मग असं करूया, आज आपण हा धडा संपवूया आणि पुढच्या वेळेला पहिल्या धड्याचा अभ्यास सुरू करूया. ठीक आहे? ओके मॅम. चला. इनसाइड द ॲटम या धड्याबद्दल आता तुम्हाला जे जे काही लक्षात आहे ते सांगायचं. मॅम मी सांगू का? सांगा सांगा सांगा. मॅम या धड्यामध्ये आपण मागच्या क्लासमध्ये ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर बघितले होते आणि आयसोटोप्स बघितले होते. आयसोटोप्स म्हणजे एलिमेंट्स विथ द सेम ॲटॉमिक नंबर बट अ डिफरंट मास नंबर कॉल्ड आयसोटोप्स. म्हणजे असे एलिमेंट्स की जे ॲटॉमिक नंबर ज्यांमध्ये ॲटॉमिक नंबर सेम असतात पण मास नंबर डिफरंट असतात, त्याला आपण आयसोटोप्स म्हणतो. ॲटॉमिक नंबर म्हणजे द नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन कॉल्ड ॲटॉमिक नंबर and atomic mass number बरोबर. and atomic mass numbers means the total number of proton and neutron in a nucleus of the atom called atomic mass number. शाबाश, व्हेरी गुड. सगळं जे आठवलं तिनं सगळं सांगून टाकलं. बरोबर आहे. हे आपण सगळं बघितलं. अजून काय काय बघितलं? ज्या राहिलेल्या गोष्टी त्या पण सांगा. बरंच काही या धड्यामध्ये हिने जे सांगितलं आहेच आहे. आता जे काही झालं ते पण सांग. डाल्टन्सची थेरी, थॉम्सन प्लम्पडिंग मॉडेल ऑफ ॲटॉम बघितलं. रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर ॲटॉमिक मॉडेल. बरोबर. मग आता याला पण डिटेल मध्ये सांगा जरा मला. सांगा, डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल काय होतं? मॅम डाल्टन हा एक ब्रिटिश सायंटिस्ट होता. त्याने त्याच्या थेरीमध्ये असं सांगितलेलं होतं की atoms matter is made up of atoms and atoms are indivisible. आर इनविजिबल. बरोबर, शाबाश. अजून पुढची थेअरी काय होती? थॉम्सन प्लम्पडिंग मॉडेल ऑफ ॲटॉम. बरं, पण आता हे बाकी कोणाला दुसऱ्याला सांगायचंय का? बाकीच्यांनी पण बोला बरं का. बोला बोला, बाकीच्या लोकांनी पण बोला, जे जे लक्षात येते सांगा. The plumping pudding model of atomic put front by a Thomson in the year 904. अच्छा, मराठीतलं तुम्ही मला वाचून, म्हणजे पुस्तकातलं तुम्ही मला वाचून दाखवताय. ठीक आहे, हरकत नाही. काय समजलं ते मला सांगा. मॅम थॉम्सनचं जे प्लम्पडिंग मॉडेल होतं त्यामध्ये ते मॉडेल असं सांगत होतं की द पॉझिटिव्ह चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड थ्रॉट द ॲटॉम अँड द निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन आर इम्बिडेडेड इन इट. म्हणजे जे पॉझिटिव्ह चार्ज बरोबर असतात ते डिस्ट्रीब्युटेड झालेले असतात. बरोबर. म्हणजेच आपल्याला ह्या सगळ्या अभ्यासामधनं एक गोष्ट समजली की
अभ्यास जो आहे, स्ट्रक्चर ऑफ ऍटमचा जो अभ्यास आहे, हा खूप आधीपासून सुरू होता. आता मी पीपीटी शेअर करते तुमच्यासमोर. आता आपल्याला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघता येतील. तुम्ही जे जे सांगितलं त्या सगळ्याचा शॉर्टकट त्याच्यामध्ये ऑलरेडी दिलेला आहे. बघा, आपण जे जे बोललो, तुम्हीच आतापर्यंत मला जे जे मुद्दे सांगितले ते सगळे इथे आहेत की नाही बघा. बघा, जर्नी ऑफ द ऍटम. आता जरा सुरू करूया आपण. आणि पटापट तुम्ही जे बोललात त्याला फक्त मी आता एंड करते आणि मग आपण आपल्या फायनल टॉपिक कडे आज जाणार आहे. आज तुम्हाला एक मस्त व्हिडिओ दाखवायचा आहे मला BARC चा. ठीक आहे, तर तुमचे माईक बंद करा फक्त आता. आणि तुम्हाला माझ्याशी काहीही बोलायचं असेल तर अनम्यूट करा आणि परत बोला. आणि बोलून झालं की माईक बंद करा. ठीक आहे. बघा, आपल्या ऍटमच्या स्ट्रक्चर मध्ये ही गोष्ट सुरू झाली कधीपासून? आपण जेव्हा एखादी गोष्ट तोडतो, तोडत जातो तेव्हा एकदम मायन्यूट लेवलला काय मिळतं आपल्याला या प्रश्नापासून. तर जसं आपण बोललो होतो की आपल्या भारतामध्ये सुद्धा महर्षी कणाद होते किंवा ग्रीक फिलॉसॉफर जे होते ऍटमॉस, त्यांच्या शब्दावरून ऍटम हा शब्द आपल्याकडे आला. ठीक आहे. तर त्या ग्रीक फिलॉसॉफर डेमोक्रिटिस यांनी ऍटमॉस हा शब्द दिला होता. त्याचा अर्थ आहे की अनकटेबल, ज्याला तुम्ही आणखी तोडू शकत नाही असा. आणि महर्षी कणाद यांनी शब्द दिला होता आपल्याला परमाणू, सगळ्यात छोटा. परम अणू, सगळ्यात छोटा अणू. आणि मग अणू एकत्र येतात आणि त्याच्यापासून बनतात रेणू, म्हणजेच मॉलिक्युल्स. ह्या सगळ्या अभ्यासाला खूप पूर्वीपासून जगातल्या लोकांनी बघायला सुरुवात केली. पण 18th सेंचुरीमध्ये युरोपियन कंट्रीजमध्ये ह्याला सप्रमाण सिद्ध करणे, विथ सम व्हॅलिड प्रूफ असं दाखवायला सुरुवात केली. तर मग ह्याच्यामध्ये डॅल्टनने सांगितलं, तुम्ही जे सांगितलं ते अगदी बरोबर, की इट्स लाईक अ स्फिअर, कम्प्लिटली फील्ड स्फिअर असा आपला एक ऍटम असतो. प्रत्येक सबस्टन्सचा ऍटम हा स्पेसिफिक असतो. ऑक्सिजनचे सगळे ऍटम एकसारखे, हायड्रोजनचे सगळे एकसारखे, पण हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये फरक आहे. बरोबर. सो हाच आपला डाल्टनचा जो काही सिद्धांत आहे, अणु सिद्धांत आहे, हे सांगतो आपल्याला की atoms आर द स्मॉलेस्ट इनविजिबल पार्टिकल्स, बट दे आर लाईक अ कम्प्लिटली फील्ड स्फिअर्स. बरोबर. नंतर तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे. प्लम पुडिंग मॉडेल थॉम्सनने, जे थॉम्सनने हे मॉडेल दिलं. जसे कलिंगडामध्ये बिया असतात, इट इज सिमिलर. लाईक द इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड इनसाइड द पॉझिटिव्ह चार्ज, जस्ट लाईक द ब्लॅक कलर सीड्स ऑफ द watermelon are kept inside the red colored background. So, जो सगळा रेड कलरचा पोर्शन आहे दॅट इज द पॉझिटिव्ह चार्ज. ब्लॅक पार्टिकल्स त्यातले जे काही दिसतात किंवा ब्लॅक सीड्स ज्या काही आहेत, दे आर व्हॉट? दे आर इलेक्ट्रॉन्स. असं आपल्या थॉम्सनचं प्लम पुडिंग मॉडेल होतं. दिस इज द एक्झाम्पल ऑफ वॉटरमेलन. बट प्लम पुडिंग इज सेम. वरून केक बघितला तर असाच दिसतो ना, मध्ये मध्ये चेरी दिसतात, आजूबाजूला त्या केकचा मैदा दिसतो. सो एकूण एकच कन्सेप्ट होते की इट इज सिमिलर टू धिस प्लम पुडिंग. पण रुदरफोर्डचा गोल फॉइलचा तुमच्यापैकी कोणीच याच्याबद्दल बोललं नाही, पण मला आता मी रिव्हिजन घेतलं तेव्हा. हा एक्सपेरिमेंट काय होता सांगा बरं कोणतरी पटकन मला. कोणाला सांगायचंय हँड रेस करा. असं करूया आपण. कोणालाच नाही सांगायचं याच्याबद्दल. पहिले प्रयोग खूप सोपे सोपे होते, तर तुम्ही ऑलरेडी सांगितले. हा जे जे लक्षात येते ते सांगण्याचा प्रयत्न करा, जे उरलं ते मी सांगून टाकते. चला, कोणीही अनम्यूट करा आणि बोला. बोला बोला. मॅम, रुदरफोर्डचं जे मॉडेल होतं त्यामध्ये त्या मॉडेलचा जो ॲटॉम जो असतो त्याने असं सांगितलेलं होतं की ॲटॉम मध्ये जो न्यूक्लियस असतो तो पॉझिटिव्हली चार्ज असतो. बरोबर. त्याच्या एक्सपेरिमेंटचा सेटअप काय होतं कोणाच्या लक्षात आहे का? मी सांगू का परत? येस मॅम. बर. पुस्तकामध्ये त्याची खूप छान डायग्राम दिलेली आहे. असं गोल याच्या आजूबाजूला एक असं ऑलमोस्ट अर्धवर्तुळ आहे. मध्यभागी ही गोल्ड फॉइल आहे, म्हणजे अतिशय पातळ असा सोन्याचा पत्रा. आणि त्याच्यावरती इथे
हे जे तुम्हाला लाल लाल रंगाचे दिसत आहेत हे आहेत अल्फा पार्टिकल्स. पण हे अल्फा पार्टिकल्स आले कुठून? ते इकडे मागच्या बाजूला एक रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स ठेवलाय, त्याच्या आजूबाजूला एक लीडचा बॉक्स आहे. तुमच्या पुस्तकामध्ये चित्र बघा असंच आहे. लीडचा बॉक्स, त्याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स आहे, त्याच्यामधून असा रे जातो आणि तो एका गोल्ड फॉइल वरती आपटतो आणि बाजूला असं त्याला असा सेमी सर्क्युलर सगळ्या बाजूने बंद केलेला एक असा काय बरं आपण म्हणू ते त्याचे चेक पॉइंट्स आहेत, त्याच्यावरती येणाऱ्या रिफ्लेक्शनला मोजणारी अशी ती यंत्रणा आहे. मग ह्याच्यामध्ये काय केलंय, हे अल्फा पार्टिकल जे असतात ते पॉझिटिव्हली चार्ज असतात. रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स पण अतिशय पातळ, म्हणजे अगदी एक सिंगल लेअर असेल सोन्याचा इतका पातळ पत्रा ठेवला आणि हे गोल्ड फॉइल वरती येणारे अल्फा पार्टिकल्स मोजले. किती गेले, किती रिफ्लेक्ट झाले, किती आरपार गेले, कमी अंशाच्या कोनाने किती गेले, मोठ्या अंशाच्या कोनाने किती गेले, म्हणजे जे रिफ्लेक्ट झाले त्यांचा अँगल ऑफ रिफ्लेक्शन किती आहे, कमी आहे का जास्त आहे. 20,000 एक जसा आला त्या रस्त्याने परत गेला. म्हणजे जे कोणी इकडे तिकडे आपटलेले अल्फा पार्टिकल होते ते जसं दाखवलं ना सेमी सर्क्युलर ह्या चित्राच्या आजूबाजूला आपल्या पुस्तकामध्ये, त्याच्यावरती हे आपटलेले अल्फा पार्टिकल्स मोजले त्याने. आरपार गेलेले किती, कमी अँगलने रिफ्लेक्ट झालेले किती, मोठ्या अँगलचे किती, या सगळ्याचा त्याने डेटा जनरेट केला. 20,000 मधला एक परत गेलाय, ह्याचा पण डेटा जनरेट केला. मग त्याला समजलं की ह्याच्यामध्ये जर एक एक लेअर असेल, जर गोल्डचा, गोल्ड हा खूप मोठा आयटम आहे, मोठा जाडा आयटम, त्याच्यामध्ये खूप जागा मोकळी आहे आणि मध्यभागी काहीतरी पॉझिटिव्ह आहे ज्याच्यावर आपटून अल्फा पार्टिकल परत गेले. आपटले आणि परत गेले कारण ते पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे मध्ये पण काहीतरी पॉझिटिव्ह आहे. मग ह्याच्यामधनं न्यूक्लियसचं स्ट्रक्चर त्याने सांगितलं की न्यूक्लियस इज मेड अप ऑफ सेंट्रली प्लेस्ड पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स आणि त्याच्या आजूबाजूला खूप मोकळी जागा. बरोबर, म्हणजेच त्या मोकळ्या जागेमधनं आरपार अल्फा पार्टिकल जाऊ शकतात, एवढी मोकळी जागा आहे त्याच्यात. अल्फा पार्टिकल्स हेवी आहेत आणि पॉझिटिव्ह पण आहेत आणि तरी पण ते आरपार जात आहेत. याचा अर्थ काय, की ऍटम हा खूप सारा आतून रिकामा आहे आणि मध्यभागी काहीतरी पॉझिटिव्ह आहे, कारण आपटून परत येणारी गोष्ट पण पॉझिटिव्ह होतं ना. म्हणजेच काय, पॉझिटिव्ह एकमेकांना रिपेल करतात म्हणून ते परत गेले. मग उरला प्रश्न कोणता, उरला प्रश्न कमी अँगलने जास्त अँगलने रिफ्लेक्ट झालेल्या अल्फा पार्टिकल्सचा. म्हणजे आपटून रिफ्लेक्ट झाले कारण हे पण पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे मध्यभागी काहीतरी पॉझिटिव्ह आहे, पण त्याला अलीकडे पलीकडे म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर आपटलेलेच अल्फा पार्टिकल रिफ्लेक्ट होतील. एक तर ते आरपार जातील किंवा ते आलेला तसं परत जाईल किंवा खूप कमी अँगलने रिफ्लेक्ट होतील. हे 4च पॉसिबिलिटी मिळाली. बरोबर, म्हणजे ह्या एक्सपेरिमेंट मधनं ऍटमचं स्ट्रक्चर असं असतं हे कळलं. मध्यभागी पॉझिटिव्ह, आजूबाजूला खूप मोकळी जागा, बघा ना किती मोकळी जागा आहे, आरामात आपण इकडे झोपू शकतो सगळे मिळून, कोणीकडे कोणीकडे कोणीकडे, किती मोकळी जागा आहे. पण हे ऍटमचं स्ट्रक्चर आहे, ऍटमच आपल्याला दिसत नाही इतकं छोटं आहे, त्याच्यामध्ये असलेले हे सगळ्यात छोटे 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 कण. म्हणजे इमॅजिन करा की आपण आता किती छोट्या किती सूक्ष्म लेवलला जाऊन ह्या गोष्टी बघतोय. आणि मग ह्या स्ट्रक्चर मध्ये सेंटर मध्ये न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियस मध्ये तुम्ही अगदी बरोबर सांगितलं, मध्ये प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रॉनचा शोध नंतर लागला बरं. मध्यभागी प्रोटॉन्स असतात आणि आजूबाजूला इलेक्ट्रॉन्स असतात, कारण ह्या मॉडेलमध्ये फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह या 2च गोष्टी आल्या होत्या. मग हा झाला रुदरफोर्ड. बोहरने ह्याच्या एक्सपेरिमेंट मध्ये सुधारणा केली. काय केली, ह्या पूर्ण स्ट्रक्चर मध्ये इलेक्ट्रॉन्स आजूबाजूला आहेत पण ते चार्ज पार्टिकल्स आहेत. मग चार्ज पार्टिकल फिरता फिरता गोल गोल फिरून मध्ये येऊन पडतील अशी एक धारणा असते. पण इलेक्ट्रॉन्सच्या बाबतीमध्ये असं काही होत नाही, ते तिथेच फिरत राहतात. ह्या प्रश्नाचं उत्तर जे रुदरफोर्डने त्याच्या एक्सपेरिमेंट मध्ये दिलं नव्हतं, त्याच्या एक्सपेरिमेंटचं ते उद्दिष्टच नव्हतं. त्याला चेक करायचं होतं की होतं काय. त्याचं उद्दिष्ट साध्य झालं, त्याचे कन्क्लुजन त्याने दिले. पण म्हणूनच त्याला म्हणतात ना सायंटिफिक रिसर्च. रिसर्च म्हणजे शोध लावला, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा नव्याने शोध लावायचा. त्याच्यामध्ये
लोकांनी जेव्हा प्रश्न विचारले की हे असं का, असं का, मग असे इलेक्ट्रॉन्स जे तुम्ही म्हणताय मोकळे मोकळे आहेत फिरतायत, मग ते मध्ये येऊन पडतील ना. मग असं जर झालं तर परत तुमचं स्ट्रक्चर असंच दिसेल, आतमध्ये येऊन पडलेले इलेक्ट्रॉन. पण असं का नाही होत, ह्याचं उत्तर देण्याकरता नील्स बोहरने त्याचा पुढचा जो काही त्याचा एक्सपेरिमेंटल पार्ट होता तो सांगितला. त्याच्यामध्ये नील्स बोहरच्या ह्या स्ट्रक्चरमध्ये 2 गोष्टी त्याने बदलल्या. त्याने एकदम स्मार्ट वर्क केलं. त्याने काय सांगितलं की इलेक्ट्रॉन्स इकडे तिकडे कुठेही भटकत नाहीत, ते त्यांच्या स्वतःच्या कक्षांमध्ये, कक्षा म्हणजे ऑर्बिट्स मध्येच फिरतात. त्यांना इकडून तिकडे असं कुठेही कसंही जाता येत नाही. एक मिनिट, मला जरा वायफाय कनेक्शन बदलायला लागणार असं दिसतंय. तर ह्या सगळ्या बदलामध्ये इथपर्यंत गोष्ट आली आहे. मग आपल्या बोहरच्या मॉडेलमध्ये त्याने काय सांगितलं की मध्यभागी न्यूक्लियस आणि आजूबाजूला इलेक्ट्रॉन्स, ते पण त्यांच्या स्पेसिफिक कक्षांमध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट ही की हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे त्यांच्या ठरलेल्या कक्षांमध्ये म्हणजे ठरलेल्या ऑर्बिट्समध्ये फिरतात. हॅलो, माझा आवाज येतोय का? येस मॅम, येतोय. Yes, ma'am. ओके, हा. तर आता गोष्ट आली इथपर्यंत की इलेक्ट्रॉन्स ह्या ऑर्बिट्स मध्ये जे फिरतायत, हे बघा, हे जे काही नील्स बोहरच्या ऍटॉमिक स्ट्रक्चर मधले इलेक्ट्रॉन्स आहेत, हे ह्या रिंग्स आहेत ना, या स्पेशलाइज्ड अशा रिंग्स आहेत. स्पेशल म्हणजे विशिष्ट आणि स्पेशलाइज्ड म्हणजे स्पेशलाइज्ड एनर्जीच्या लेवल्स आहेत त्यांच्यामध्ये. कोणता इलेक्ट्रॉन कुठेही आज वाटलं इथे, उद्या वाटलं तिथे, परवा वाटलं असं फिरू शकत नाही. ते अडकलेले आहेत त्यांच्या रिंग्स मध्ये, त्या एनर्जी लेवल्स मध्येच ते फिरतात. आतून बाहेर जायचं असेल किंवा बाहेरून आत यायचं असेल त्याला एनर्जी द्यावी किंवा घ्यावी लागते. बाहेरून आत यायचं असेल त्याला एनर्जी बाहेर टाकावी लागेल, एनर्जी कमी करून तो मध्ये येईल. पण आतून बाहेर यायचं असेल तर एनर्जी कमी आहे त्याच्याकडे, त्याला बाहेरची एनर्जी घ्यावी लागेल. असं जर झालं तरच इलेक्ट्रॉन उडी मारू शकतो, नाही तर तो इकडेच फिरत राहील. बरोबर. पुढचा पॉइंट होता न्यूट्रॉन्सचा शोध. तो चॅडविकने लावला. ते आपल्या पुस्तकात नाहीये, पण तरी पण तुम्हाला माहिती म्हणून चित्रात टाकलंय बघा. ह्या काय झालं, मजा अशी झाली, ऍटमचा अभ्यास करताना ही गोष्ट कळली. प्रोटॉन आहेत, इलेक्ट्रॉन आहेत, त्यांची संख्या समान आहे, हे सगळं ठीक आहे. कोण कुठे आहे, कोण कुठे फिरतंय हे पण समजलं. पण वजनाचा अंदाजच येत नव्हता ना. म्हणजे प्रोटॉन 10 आहेत पण वजन जवळपास 20 आहे. मग असं का, ह्याचं उत्तर समजतच नव्हतं. मग त्याचा अभ्यास करता करता चॅडविक नावाच्या सायंटिस्टने सांगितलं की न्यूक्लियसच्या मध्ये जसे प्रोटॉन्स असतात ते पॉझिटिव्ह असतात आणि त्यांना वजन 1 असतं, तसे न्यूट्रॉन्स पण असतात. त्यांना वजन 1 आहे पण त्यांना चार्ज नाहीये. ते दिसत नाहीत आपल्याला की आहेत म्हणून, कारण त्यांना चार्ज नाही ना, पण वजन आहे, वजन. त्याच्यामुळे ते असतात आणि तेच त्याला वजन देतात. प्रोटॉनच्या बरोबर न्यूट्रॉनची संख्या एकत्र असते आणि म्हणून आपण त्याला आता ऍटॉमिक मास नंबर म्हणतो. कारण त्या मास मध्ये प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन असे दोघं आपण ऍड केले. त्याचं आपण कंपॅरिझन पण बघितलं होतं. डाल्टन काय म्हणतो, थॉम्सन काय म्हणतो, रुदरफोर्ड काय आणि बोर काय म्हणतो. बरोबर. आणि मग आपण बघितलं होतं की इलेक्ट्रॉन्सचे ऑर्बिट्स कसे असतात, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स कसे असतात, कसे भरतात. बरोबर. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, पॉझिटिव्ह, न्यूट्रल, निगेटिव्ह, त्याचा चार्ज, ह्याचा चार्ज, त्याची जागा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत. मग 2n² रूल पण आपल्याला माहिती आहे की पहिल्या शेलमध्ये, दुसऱ्या शेलमध्ये, तिसऱ्या शेलमध्ये आणि चौथ्या शेलमध्ये. शेल म्हणजे नंबर
ऑफ दी ऑर्बिट, पहिला ऑर्बिट, दुसरा ऑर्बिट, असा जे काही त्याचा नंबर आहे त्याला तुम्ही 1 2 3 4 हे नंबर प्रमाणे टाकून त्याला स्क्वेअर केला की तुम्हाला काय मिळेल, किती इलेक्ट्रॉन त्या शेलमध्ये मॅक्झिमम मावू शकतात त्याची संख्या. 2 8 18 32. हा 2n स्क्वेअरचा रूल जो आहे तो त्या इलेक्ट्रॉनची संख्या सांगतो. बरोबर. व्हॅलेन्सी आणि ऑक्टेट रूल काय सांगतो आपल्याला, एव्हरी ॲटम ट्राईज टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट. प्रत्येकाला आयुष्यामध्ये स्टेबिलिटी पाहिजे, स्टेबिलिटीसाठी त्याला ऑक्टेट कम्प्लीट करायचं. ऑक्टेट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन. 8 इलेक्ट्रॉन पाहिजे असतील तर बाहेरच्या शेलमधले एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन दिले जातील आणि रिकामा असेल 8 पेक्षा कमी जागा, रिकामी जागा असेल तर तिकडे ते इलेक्ट्रॉन भरले जातील. गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स, ही दोनही चित्र चुकीची आहेत. सांगा कशी काय. सोडियम आणि क्लोरीन दोघांची ही चित्र चुकीची आहेत. चूक सांगा. सांगा. अरे असं काय करताय, बघा ना, आत्ताच बघितलं ना, पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन. बघा आता इथे किती आलेत ते. पहिल्या शेलमध्ये किती आहेत बघा. 2 दुसऱ्यामध्ये किती पाहिजे, 4 मग याच्यात किती आहेत. दुसऱ्यामध्ये 8 पाहिजे, आहे 4. याच्यामध्ये पण फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्यामध्ये 4. असा कुठला ऍटम असतो. ह्याचं ऍटॉमिक नंबर आहे 11, ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 281, ह्याचं आहे 287. मग 2 8 आणि इथे आउटर मोस्ट शेलमध्ये 7 पाहिजे, इथे ऑलरेडी 8 आहेत आणि याने 1 घेतलाय. काय वेडा झाला का काय. असं कोण करेल. पोटभर अन्न खाल्ल्यानंतर सुद्धा कोणी म्हटलं पाणीपुरी खा तर कोणी 1 प्लेट पाणीपुरी खाईल का. ह्याचं ऑलरेडी पोट भरलेलं आहे, हा इलेक्ट्रॉन का घेईल. चित्रातली चूक समजली का. यस का नाही? मॅम. समजली. सांगा काय समजलं. समजली म्हणालात ना, सांगा आता काय समजलं. मॅम सेकंड ऑर्बिट मध्ये 8 पाहिजे होते पण तिथे 4च आहे. बरोबर. आणि क्लोरीनच्या ऍटम मध्ये काय चुकलंय. क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 287. आता सांगा काय चुकलंय. इकडे पण सेकंड शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत, 8 पाहिजे ना. आता सांगितलं नाही का तुम्हाला मी. सेकंड शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजे, तिथे 4च आहेत. थर्ड शेल मध्ये 7 पाहिजे, 7 पण 9 आहेत. 9 कसे काय. 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा इकडचा एक चालला इकडे 9. असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असू शकतं का. आपण ऑक्टेट रूल म्हणतोय, ऑक्टेटचा अर्थ आहे 8. आउटर मोस्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजे, इथे 9 झालेत, म्हणजे हा असाही अनस्टेबल आहे. आणि सोडियमच्या स्ट्रक्चरमध्ये चूक आहे, कारण सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. लक्ष द्या, नुसतंच बघू नका. इथे ज्या ज्या गोष्टी दिल्या आहेत पीपीटी मध्ये त्या मुद्दाम तुम्हाला कन्फ्युज करणाऱ्याच दिलेल्या आहेत, तुम्हाला कळावं म्हणून की हे काय आहे. कळलं का. समजले का चूक काय आहे. ऑक्टेट कम्प्लीट व्हायला पाहिजे, हा आपला एम आहे, बस एवढं लक्षात ठेवा. त्याच्यासाठी किती इलेक्ट्रॉन द्यायचे, किती घ्यायचे, किती शेअर करायचे, ही आहे व्हॅलेन्सी. ठीक आहे. आता आपण बघितलं होतं ऍटॉमिक मास नंबर, ऍटॉमिक नंबर, ते तुम्ही मला बरोबर सांगितलं. ह्याला म्हणतात ए एक्स झेड. झेड म्हणजे ऍटॉमिक नंबर, ए म्हणजे ऍटॉमिक मास नंबर आणि एक्स म्हणजे कुठल्याही ऍटमला आपण त्याचं जे सिम्बॉल असतं, कार्बन, क्लोरीन, सीएल, जे जे काय आपण लिहितो त्याचे त्याला संज्ञा किंवा त्याला सिम्बॉल म्हणतात. कार्बनचा सिम्बॉल आहे सी, असं ऑक्सिजनचा आहे ओ, असं प्रत्येक एलिमेंटचं एक एक ठरलेलं आहे. ठीक आहे. तर ह्याला ऍटॉमिक मास नंबर,
ऍटॉमिक नंबर आणि तो कोण एलिमेंट आहे तो, असं तिघांचाही एकत्र मिळून आपण त्याला नेहमी मांडतो. त्याला लिहितात AXZ हा फॉर्मॅट. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला न्यूट्रॉन्स कसे मिळतील, मास वजा ऍटॉमिक नंबर. कारण ऍटॉमिक नंबर मध्ये काय, नंबर ऑफ प्रोटॉन आहेत. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन इज इक्वल टू मास. मास दिलाय 12, प्रोटॉन माहिती आहेत 6, मग न्यूट्रॉन किती असतील, 12 वजा 6 6. बरोबर ना. आयसोटोप्स आपण जे मगाशी बोललो होतो, तुम्ही ज्याला मला सांगितलं रिवाइज केलं तेव्हा, की आयसोटोप्स म्हणजे काय असतात, सारखे दिसणारे. आपल्या क्लासमध्ये पण जुळे आहेत, आपण बोललो होतो त्या दिवशी, नचिकेत आणि कोण, प्रगती. येस, प्रगती आणि नचिकेत. पण हे वेगवेगळे दिसणारे ट्विन्स आहेत. जसे सिमिलर दिसणारे ट्विन्स असतात, चेहरे सेम असतात पण तरी वेगवेगळे असतात ना, वजन वेगळे असतात, आवडीनिवडी वेगळ्या असतात. तसेच हे पण दोघं ट्विन्स आहेतच, पण यांच्यात तर फारच फरक आहेत. म्हणजे गर्ल आणि बॉय हा पहिला फरक आहे. चेहरे पण वेगवेगळे असतील, मला माहित नाही, त्यांचा कॅमेरा मागच्या वेळेला पण बंद होता. पण तुम्हाला एक गोष्ट माहितीये का, अगदी तुम्ही जुळे नसलात ना तरी पण तुमच्याकडे आणि तुमच्या बहीण भावांकडे बघून कोणीही सांगू शकतं की तुम्ही भावंड आहात किंवा तुमचं काहीतरी ब्लड रिलेशन आहे, कारण की ते हेरिडिटीमुळे आपल्याकडे येतं. पण आयसोटोप्स म्हणजे एकदमच पक्के जुळे असतात, ते एकसारखेच दिसतात, सगळं सेम असतं त्यांचं. पण तरी त्या व्यक्ती वेगळ्या असतात ना, त्यांचं वजन वेगळं असेल, त्यांच्या हाताचे ठसे वेगळे असतील. म्हणजेच काय आहे की आयडेंटिटी वेगवेगळी पण चेहरा सेम. असं का होतं, चेहरा सेम म्हणजे काय, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या सेम. फरक कुठे आला, न्यूट्रॉनच्या संख्येमध्ये. न्यूट्रॉनची संख्या बदलली की वजन बदलतं. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. आता इथला जो आहे हा आपला शेवटचा टॉपिक आहे, एव्हरीडे मॅजिक रिअल वर्ल्ड युजेस द आयसोटोप. आपण कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेसचा वापर करतो ह्याच्याबद्दल इथे माहिती आहे, इंटरेस्टिंग माहिती. हे तुम्हाला मी दाखवणार आहे आता. इलेक्ट्रिसिटी कशी प्रोड्यूस होते BRC मध्ये U-235चा वापर करून, युरेनियमचा. कार्बनचे आपण इथं बघितलं ना, कार्बन, हा जो कार्बन आहे ह्याचे हे 3 आयसोटोप आहेत बघा, कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14. हा जो कार्बन 14 आहे, कार्बनचा आयसोटोप आहे, हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे. हा खूप कमी प्रमाणामध्ये असतो. मग जेव्हा जुनी जीवाश्म किंवा जमिनीखाली असलेले अवशेष आपण जे बघतो की नाही, एखाद्या वस्तूमधले ऑर्गॅनिक सबस्टन्सेस बघावे लागतात, प्राणी, वनस्पती, विटा, अशा वस्तू ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत, अशा त्यांचं कार्बन डेटिंग करतात. कार्बन डेटिंग मध्ये हा कार्बन किती वर्षापूर्वी ह्या प्राण्यामध्ये असेल असं उलट कॅल्क्युलेशन करतात. त्याच्यावरून समजतं की अंदाजे या प्राण्याची आत्ताची आयु किती असेल. बरोबर, याला म्हणतात कार्बन डेटिंग. खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही एकदा युट्यूबवर सर्च करा, व्हॉट इज कार्बन डेटिंग, यू विल गेट ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट इट. तसा सोडियम 24, आपण जो सोडियम खातो त्याचं वजन आहे 11 अधिक 11 22. पण जर त्याच्यामध्ये सोडियम 24 हा त्याचा आयसोटोप असेल तर तो एखाद्या पाईपमध्ये, असे जे पाईप असतात ना लोखंडाचे वगैरे, जमिनी खालचे आणि मातीने झाकले गेलेले असे हिडन पाईप्स, त्याच्यामध्ये कुठे कुठे क्रॅक आहेत, कुठे कुठे भेगा पडल्यात, हे सांगण्यासाठी ह्याचा वापर होतो. मी स्क्रीन शेअर केली आहे ना रे मुलांना. हा, येस येस. तर हे झालं आपल्या रिअल वर्ल्ड युजेस बद्दल आयसोटोप्सचे. आणि हे बघा, हे जर मेडिसिन मध्ये तुम्हाला माहिती आहे, कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये अनेक रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस वापरतात. म्हणून तर कॅन्सरची ट्रीटमेंट ही खूप डेंजरस असते ना, खूप हेवी एलिमेंट असतात त्याच्यामध्ये. आणि आपल्या शरीरामधल्या कॅन्सरच्या पेशींना मारण्याकरता त्याचा वापर केला जातो औषधांमध्ये. सो इट इज अ यूज ऑफ आयसोटोप्स इन द मेडिसिन. बरोबर. आता न्यूक्लिअर एनर्जी आणि त्याचा आपल्या देशातला सगळ्यात इम्पॉर्टंट भाग हे बघूया आपण. हा U-235 जो आहे तो, त्याच्यावर एक बॉल पडलाय न्यूट्रॉनचा, तो येऊन आपटला की याचे तुकडे होतात. 3 न्यूट्रॉन म्हणतात. असा एक बॉल आपडला यातनं 3 बॉल बाहेर पडतात. आणि या मोठ्याच्या मोठ्या, तुम्ही तुती खाल्ल्यात का, तुती,
मला माहितीये तुतीचं फळ कसं असतं. ब्ल्यूबेरीज, छोटे छोटे अशी फळं असतात ती. किंवा तुम्ही कॅरम खेळला असेल बघा, काळ्या गोट्या, पांढऱ्या गोट्या आणि लाल क्वीन. समजा एक असा बॉल आहे, बॉल. त्या बॉल मध्ये खूप सारे छोटे छोटे बॉल आहेत. हा एक दुसरा लांबून येणारा जोरदार आपटलेला बॉल या मोठ्या बॉलवर तुम्ही फेकला तर हा बॉल फुटेल आणि याच्यामधनं 2 छोटे बॉल बनतील आणि 3 आधीच्या बॉल सारखे बॉल बाहेर पडतील आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी बाहेर पडेल. ब्लास्ट होतं की नाही, 2 वस्तू एकमेकांवर आपडल्या की धाड असा आवाज होतो. साऊंड एनर्जी असते. तशीच ह्या प्रोसेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हीट एनर्जी बाहेर पडते. त्याचा वापर करून आपण टर्बाईन्स फिरवतो. त्या टर्बाईन्स मधनं इलेक्ट्रिसिटी बनते. बरोबर. आणि ह्याच्यासाठी ही सगळी कंट्रोल प्रोसेस असते. म्हणजे हे किती प्रमाणामध्ये आपटवायचे, हे परत 3 आलेले परत आपटले की परत ही प्रोसेस, परत आपटले की परत ही चालू राहणारी प्रोसेस असते. याला चेन रिएक्शन म्हणतात. चेन म्हणजे एकदा सुरू झाली की चालूच राहते. त्याला थांबवण्याकरता आपल्याकडे त्याला कंट्रोलर्स असतात. आपल्याला कधी बंद करायचे, कधी सुरू करायचे, किती प्रमाणात करायचे हे आपण कंट्रोल करू शकतो. तरी पण अशा सगळ्या ॲटॉमिक रिसर्च सेंटर्स मध्ये जास्त दक्षता घ्यावी लागते. आता हा आपल्या पूर्ण धड्याचा ओव्हरव्ह्यू. कुठून सुरू झाली आपली स्टोरी, काय काय माहिती आपल्याला स्ट्रक्चर बद्दल, रूल्स काय असतात, व्हॅलेन्सी काय असते, आणि मग आपण ह्याचा वापर करून एका न्यूक्लियसच्या एनर्जीचा वापर करून रेडिओ ऍक्टिव्हिटी ह्या गोष्टीचा आपण अभ्यास बघितला. त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवते. तुम्हाला जसं मी म्हटलं की तुम्हाला BARCचा व्हिडिओ मी तयार करून ठेवलाय तुमच्यासाठी. तसा हा धडा सोपा आहे की नाही मला सांगा, काय कठीण आहे का याच्यामध्ये? नो मॅम. किती मस्त धडा आहे हा. व्हेरी सोपा, व्हेरी अच्छा धडा. तुम्हाला आवडला? काही समजलं नाही असा काही मुद्दा आहे का याच्यामध्ये? मला सांगा. नो मॅम. नो मॅम. सांगा. सोपा धडा आहे की हो नाही? मॅम. बरोबर. मग आता मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहे तो आहे आपल्या याचा, काय म्हणतात त्याला, BARC. ठीक आहे. हा, इकडे मी ते आता शेअर करते. नमस्कार थांबा विद्यार्थी मित्रांनो. एकच मिनिट हा. हा, तोवर तुम्ही मला आता एका प्रश्नाचं उत्तर द्या की समजा आपण काय बरं म्हणूया, तुम्हाला जर तुम्हाला ऍटम बॉम्ब वगैरे ही गोष्ट माहितीये का? हो मॅम. हा, सांगा तुम्हाला काय माहितीये ऍटम बॉम्ब बद्दल? त्याला पेटवलं की फुटतो. शाबाश, व्हेरी गुड. तो खूप जोरात फुटतो आणि त्याच्यामध्ये खूप सारी एनर्जी असते आणि त्याच्यामध्ये काय बरं आपण म्हणू, खूप मोठ्या प्रमाणामध्ये विध्वंस पण होतो. तुम्हाला माहितीये का आतापर्यंत ऍटम बॉम्ब कुठे पडले, कोणावर पडले? नाही मॅम. जापानवरती हिरोशिमा नागासाकी. बरोबर. जापानवरती जापान. हिरोशिमा नागासाकी. बरोबर. या 2 त्यांच्या शहरांवरती असे ऍटम बॉम्ब पडले आणि सगळं शहर पूर्णच्या पूर्ण उद्ध्वस्त झालं. करेक्ट आहे. बरं, पण मग तुम्हाला काय वाटतंय, जर एवढं भयंकर आहे तर मग कशा करता आपण त्याचा असा अभ्यास करायचा आणि कशाला ते बनवायचं, कशा करता?
कशासाठी आपण या ऍटॉमिक स्ट्रक्चरचा अभ्यास करतोय? मला आधी याचं उत्तर द्या, मग मी तुम्हाला व्हिडिओ लावून देणार आहे. जर हे एवढं विध्वंसकारी आहे तर त्याचा अभ्यास का करायचा? देशाच्या सुरक्षेसाठी. देशाच्या सुरक्षेसाठी? अरे याने तर देशाची बरबादी होते ना. अरे अनम्यूट करा आणि बोला पटापट. बोला बोला, तुम्हाला जे वाटतंय ते बोला. काय झालं? काय झालं? हे देशाची सुरक्षा करता तुम्ही मला म्हणाला. उलट मी तुम्हाला विचारलं की सुरक्षा कशी, याच्यात तर विध्वंस होईल ना. चालला गेलो. असं काय करताय? दुसऱ्या देशाने आपल्यावरती बॉम्ब टाकला तर आपल्याकडे पाहिजे ना काहीतरी. आपण काही त्यांना बॉम्बने मारायची गरज नाही, आपल्याकडे बॉम्ब आहे असा विचार करूनही खूपदा लोक थांबतात की त्यांच्याकडे पण काहीतरी आहे. बघा, तुम्ही हातामध्ये तलवार घेऊन गेलात तर कोणी तुमच्या वाटेला येणार आहे का उगाचच? विचार करतील लोक की नाही 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 बाबा, ह्यांचा काही भरोसा नाहीये, हे काही करू शकतात. ओके नाही? सो असं विचार करून समजून आपल्या देशासाठी आपण ह्याचा अभ्यास करायला पाहिजे. आणि ही खूप मोठी एनर्जी आहे. ह्याचा वापर आपण काय फक्त बॉम्ब इकडे तिकडे फेकण्याकरता, लोकांना मारण्याकरता असं वगैरे करत नाहीये. याचा वापर आपण आपल्या देशाला स्वयंसिद्ध करण्याकरता करतोय. इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याकरता आपण याचा वापर करतोय. कळलं का तुम्हाला? सो याच्यामध्ये आपल्याला टेन्शन घेण्यासारखं काही नाही. आपण काही चुकीचं करत नाहीये. उलट ह्याचा आपण कसा चांगला वापर करणार आहे ह्या दृष्टीने विचार करतोय. समजलं का? विद्यार्थी मित्रांनो, मी दीपिका दीक्षित तांबेकर आजच्या या विशेष माहितीपूर्ण सादरीकरणात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण विज्ञानाच्या एका अत्यंत रंजक विषयावर बोलणार आहोत. आपल्या देशातील सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या अणु संशोधन केंद्राची सफर आपण आज करणार आहोत. तर चला वेळ न घालवता थेट सुरुवात करूया. ओके, लेट्स डाइव्ह इनटू दिस. तुम्हाला माहिती आहे का, भारताचं सर्वात मोठं अणु संशोधन केंद्र नेमकं कुठे आहे? तर ते आहे महाराष्ट्रात, मुंबईतल्या ट्रॉम्बे या ठिकाणी. आपल्या राज्यासाठी खरंच ही एक प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे. याच संस्थेला आपण भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर किंवा थोडक्यात बार्क असं म्हणतो. आज आपण मुख्यत्वे 5 गोष्टींवर चर्चा करणार आहोत. एक म्हणजे बार्क आणि डॉक्टर होमी भाभा यांच्याबद्दल. 2, रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे नेमकं काय. 3, न्यूक्लिअर रिॲक्टर्स कसे काम करतात. 4, इथल्या मुख्य अणुभट्ट्या. आणि शेवटी अणु ऊर्जेचे आपल्या रोजच्या आयुष्यातील उपयोग. तर आपला पहिला भाग आहे बार्क आणि डॉक्टर होमी भाभा, ज्यांना आपण भारताच्या अणु कार्यक्रमाचे जनक मानतो. बघा, ही कालरेषा खूप काही सांगून जाते. 1909 मध्ये डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांचा जन्म झाला. त्यांना आपण फादर ऑफ इंडियाज न्यूक्लिअर प्रोग्राम असं आदराने म्हणतो. त्यांच्याच प्रयत्नांतून 1954 मध्ये AEET ची स्थापना झाली. त्यानंतर अवघ्या 2 वर्षात म्हणजे 1956 मध्ये अप्सरा या आशियातील पहिल्या अणुभट्टीची सुरुवात झाली. पुढे 1967 मध्ये डॉक्टर भाभा यांच्या महान कार्याला आदरांजली म्हणून या संस्थेचं नाव बदलून बार्क असे ठेवण्यात आलं. ही फक्त वर्ष नाहीत, तर हा भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचा एक प्रवास आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. हे सगळं समजून घेण्यासाठी आधी आपल्याला किरणोत्सर्ग किंवा रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर रेडिओ ऍक्टिव्हिटी ही एक पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया म्हणजे नॅचरल प्रोसेस आहे. होतं काय की निसर्गात काही मूलद्रव्यांचे अणू आतून खूप अनस्टेबल किंवा अस्थिर असतात. मग स्वतःला स्टेबल करण्यासाठी, शांत करण्यासाठी हे अणू ऊर्जा आणि किरणे बाहेर टाकतात, जसं की अल्फा, बीटा किंवा गॅमा रेडिएशन.
याच प्रक्रियेला आपण किरणोत्सर्ग किंवा रेडिओ ऍक्टिव्हिटी असं म्हणतो. नाव व्हॉट्स रिअली इंटरेस्टिंग अबाउट दिस स्लाइड इज युरेनियम हे अणुभट्टीतलं मुख्य इंधन किंवा मेन फ्यूल म्हणून वापरलं जातं हे आपल्याला माहिती आहे. पण भारताच्या दृष्टीने सर्वात मोठी आणि भारी गोष्ट म्हणजे थोरियम. भारताकडे थोरियमचे जगातले सर्वात मोठे साठे आहेत, जे भविष्यात भारताला ऊर्जा क्षेत्रात महासत्ता बनवू शकतात. याशिवाय प्लुटोनियम हे रिॲक्टर्स मध्येच तयार होतं आणि हायड्रोजनचा वापर हेवी वॉटर किंवा जड पाणी बनवण्यासाठी होतो, जे अणुभट्टीत अत्यंत महत्वाचं काम करतं. भाग 3. आता हे सगळं इंधन अणुभट्टी म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्टर नेमकं काम कसं करतं ते बघूया. हे चक्र समजायला अगदी सोपं आहे. सर्वात आधी युरेनियमच्या अणूंचं विभाजन होतं, ज्याला आपण न्यूक्लिअर फिजन म्हणतो. ह्या फिजनमुळे प्रचंड म्हणजे खरोखरच अफाट उष्णता निर्माण होते. या उष्णतेचा वापर करून पाण्याला उकळवलं जातं आणि त्याची वाफ म्हणजे स्टीम तयार होते. ही वाफ एवढ्या वेगात असते की ती टर्बाईनला गोल फिरवते. टर्बाईन फिरलं की त्याला जोडलेला जनरेटर फिरतो आणि त्यातून वीज तयार होते. म्हणजे बघा, अणूच्या विभाजनापासून आपल्या घरच्या लाईट पर्यंतचा हा प्रवास किती अद्भुत आहे. भाग 4. आता प्रत्यक्ष बार्क मधील मुख्य अणुभट्ट्या. कोणाचा तरी माईक ऑन आहे, तो आधी बंद करा. तुम्हाला काही बोलायचं नसेल तर आपापले माईक बंद आहेत का हे चेक करा. मग आवाज, आपल्या इकडचा आवाज डिस्टर्ब होतो. कोणाचा mic बघा बरं. सगळ्यांनी आपापले माईक बंद करा बरं. ओके. कोणाचा ऑन आहे? किंवा मेन रिॲक्टर्स बद्दल थोडं जाणून घेऊया. मघाशी म्हटल्याप्रमाणे अप्सरा ही APS-RA ही 1956 मध्ये सुरू झालेली आशियातली पहिली अणुभट्टी होती. तो भारतासाठी ऐतिहासिक क्षण होता. त्यानंतर तंत्रज्ञान आणि 2000 मध्ये तिची आधुनिक आवृत्ती अप्सरा U नावानं सुरू झाली. या व्यतिरिक्त तिथे ध्रुव आणि पूर्णिमा सिरीज सारख्या अतिशय प्रगत अणुभट्ट्या आहेत. या सर्व मशीनचा मुख्य उद्देश वीज निर्मिती नसून प्रगत संशोधन करणं आणि वैद्यकीय उपचारांसाठी लागणारे रेडिओ आयसोटोप्स तयार करणं हा आहे. पण तुमच्या मनात नक्कीच हा प्रश्न आला असेल की हे सगळं किती सुरक्षित आहे. तर मित्रांनो, अणु ऊर्जेचा वापर करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असतं. तिथे जाड कॉन्क्रीटच्या भिंती, रेडिएशन बाहेर येऊ नये म्हणून शिसाचे आवरण म्हणजे लीड शिल्डिंग, दुरून नियंत्रित करता येणारी रिमोट कंट्रोल उपकरणे आणि सतत धोक्याची सूचना देणारे रेडिएशन मॉनिटर्स असतात. त्यामुळे बार्कमधील शास्त्रज्ञ अगदी सुरक्षित वातावरणात हे अफाट काम करत असतात. आता वळूया आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या भागाकडे, अणु ऊर्जेचे समाजासाठी होणारे उपयोग. कधी विचार केलाय का, अणु ऊर्जा म्हटलं की आपल्याला फक्त वीज किंवा अण्वस्त्र डोळ्यासमोर येतात. पण खरंच अणु ऊर्जेचा वापर फक्त एवढ्या पुरताच मर्यादित आहे का, याचं उत्तर तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल. आणि हे ब्रिलियंटली इलस्ट्रेट्स करतं की विज्ञान माणसाच्या किती कामी येऊ शकतं. बार्कने विकसित केलेलं तंत्रज्ञान आज कॅन्सर सारख्या आजारावरील उपचारांमध्ये रेडिओथेरपी हजारो लोकांचे प्राण वाचवत आहे. याशिवाय जास्त काळ अन्न टिकवण्यासाठी, फूड प्रिझर्वेशन, शेतीत पिकांच्या चांगल्या प्रजाती शोधण्यासाठी आणि कमाल म्हणजे समुद्राचं खारं पाणी पिण्यायोग्य गोळ्या पाण्यात बदलण्यासाठी डिसॅलिनेशन सुद्धा या अणु ऊर्जेचा वापर होतो. आहे की नाही हे समाजासाठी दिलेले एक मोठं योगदान. डॉक्टर होमी भाभा नेहमी म्हणायचे, भारताने अणुविज्ञान आणि तंत्रज्ञानात स्वावलंबी झाले पाहिजे, देशांवर अवलंबून राहता कामा नये. आज जेव्हा आपण BARCच्या या देदीप्यमान कामगिरीकडे पाहतो तेव्हा अभिमानाने म्हणावंसं वाटतं की डॉक्टर भाभांनी पाहिलेलं हे आत्मनिर्भर भारताचं स्वप्न आज खऱ्या अर्थाने साकार झाले आहे. पाहण्यापूर्वी तुमच्यासाठी एक प्रश्न. अणु जो डोळ्यांना दिसतही नाही त्याची ताकद किती अफाट आहे हे आपण आज पाहिलं. मग मला सांगा, भविष्यातली आव्हानं सोडवण्यासाठी तुमच्यासारखी आजची तरुण पिढी या विज्ञानाचा कसा आणि किती सकारात्मक वापर करेल. ही उत्सुकता अशीच जागी ठेवा, विचार करा आणि विज्ञानाच्या या अद्भुत दुनियेत स्वतःचं आणि देशाचं भविष्य घडवण्याचा नक्की विचार करा. आजच्या या सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दीपिका दीक्षित तांबेकर. आर्यन आवटे सांगितलं होतं की तुमचा माईक बंद करा. तुम्हाला कळलं नाही का?
चला, धडा आपला संपला, वेळही संपली, आपलं सगळं रिव्हिजन झालं. म्हणजे आधीच्या कन्सेप्टचं रिव्हिजन झालं. BRCचे व्हिडिओ आपण आज पाहिला. धडा आपला संपला आज. पुढच्या वेळेला आपण बायोलॉजीचा पहिला धडा करू आणि मग दुसरा धडा करू. आणि जर हा धडा तुमच्या एक्झामला असला तर ह्याची आपण